नहीं देखो 3 घंटे मैं भी आ जाओ ये ठाकुर लगा एक माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, तर मी आहे काले या गावामध्ये. काले या गावामध्ये येण्याचं कारण म्हणजे 2-3 दिवसापासूनच इन्स्टाला एक रील व्हायरल होते. ती म्हणजे मैभ्या आणि ठाकूरचा तुफानी फेरा. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गाडीवरती बसलेले दिसले अनेक दिवसांनी संभाबा कालेकर. ते या क्षेत्रातले एक उत्कृष्ट आणि जाणकार म्हणून त्यांचं एक नाव आहे आणि ते त्या गाडीवरती बसलेले होते. दुसरी गोष्ट म्हणजे शहापूरच्या कालच्या मैदानामध्येच ठाकूर या नंदीने नंबर केलेले, हा नंदी गुलालात राहिलेले. याच अनुषंगाने आपण आबांशी बोलणार आहोत. बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून आबा काय सांगतायत ते. नमस्कार आबा, तुमचं आमच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन की कालच शहापूरच्या मैदानात ठाकूरनं गुलाल केला. तर त्याविषयी पहिल्यांदा सांगा, काय वाटलं, म्हणजे कसं वाटलं आणि कसं पैरा चालू केलाय. थोडं म्हणजे 1-2 तालमी दिल्या, पावसाळा बसूनच ठेवला, काढला नाही. आता 2 तालमी देऊन काढला, फायनलला राहिली गाडी. हे आपल्याला सगळ्याचा अभिमान आहे. पहिल्याच अड्ड्यात बैलानं गुलाल केला. पहिलाच अड्डा होता, पहिलाच तालमीनंतरचा पहिलाच अड्डा. हा, म्हणजे फायनलला 2 अड्डे केलं, पण जरा घोटाळा, काय पाऊस आला, गट झाला तर सेमी झालं नाही, घोटाळा. काल आपलं डायरेक्ट फायनलला राहिला. पहिलंच मैदान. कुठल्या नंदी बरोबर होता? ते आमच्याच गावातला खोंड होता. लय आता बाहेरचा पायरा म्हणायच्या घरातल्यागत, घरच्याच असल्यागत आहे का कोणता होता? त्याचं नाव मला वाटतंय, माझ्यावर काही लक्षात नाही. टग्या आहे, टग्या तो नंदी होता. तुमच्याबद्दल असं ऐकलं जातं की तुमचं नियोजन खूप व्यवस्थित असतं, म्हणजे पहिल्याच त्याच्याबद्दल नियोजनच बैल काढतो. थोडं नियोजन याचा अर्थ काय की आपलं अड्डा बघून किंवा पावसात जास्त बैल पळवीत नाही असं यात काढतो. काढलं तर कुठंतरी आपली गाडी राहावी अशी आपली इच्छा असते, त्या हिशोबानंच बाहेर काढतो. आणि तुमचा या क्षेत्रातला अनुभव आहे, तो कुठे तर काम येतो का ह्याच्यामध्ये? आपलं पहिल्यापासून आपल्या क्षेत्रातच आहे सगळं. आतापर्यंत म्हणजे ह्या क्षेत्रात आमचं जवळ आपलं चुलतं म्हणा, मी म्हणा, ह्या क्षेत्रातली जाणं बैलाशी पहिल्यापासून घरात 1-2 बैल ठेवणं, गाडी पळवणं पहिल्यापासून चालूच आहे. म्हणजे अगदी खाड्या शिर्तीपासून मला ते. पहिल्यांदा कुठल्या नंदीने तुमचं नाव केलेलं सुरुवातीला? असं आता नंदीनं नाव केलं म्हणजे सुरुवात मी वासरावनीच केलेली होती पहिली. आटक्याच्या मैदानापासून मी चालू मैदान पळवायला केलेलं. घरचे कोणकोणते नंदी होऊन गेले? घरचे म्हणजे आपलं जोडीदाराचीच बैल होती म्हणा, थोडक्यात आपली स्वतःची नव्हती, दोस्ताची अशी. आणि मग ठाकूर हा पहिलाच का आपल्या घरात? ठाकूर हे आता मागणं घेतलेलं. त्याच्या अगोदर? मग त्याच्या अगोदर दुसरी बैल होती. तरी 4 वर्ष झाली ठाकूरला. 4 वर्ष झाली. कोणाकडून घेतली? सुंदर ठाकूर ही एकाच ह्यातली बैल माहिती असं एका ह्यातलीच आहे. ही कुठून घेतलेलं ठाकूर? शेवबैल वाळव्यात घेतला होता वकिला बांधला. कितीला घेतलेला त्यावेळी? हे घेतला 4.5 लाखाला. 4 वर्ष म्हटलं ना त्याने? 4 वर्ष. मग त्यावेळी कसं तालमीचं कसं नियोजन करायचं? आपण तालीम त्याला आदत असताना तालीम देऊनच घेतला होता. ट्रेनच्या फाटी म्हणजे गडातल्या देऊन तालीम देऊनच घेतली खरेदी. तिथून पुढचं आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे त्यापासून आपल्याला ते पळतोय चांगलं. त्याची बरीचशी फायनल झालेली इथं. काय आदतला झाली, ते काय दुसऱ्यात झाली, आता काय साईडातीच झाली. त्याची बरीचशीच भरपूर फायनल ज्यानं नाव दिलंय, मोठं केलंय. अजून ते चालूच आणि इथनं पुढे बी आता म्हणजे मैदानात आहेच म्हणत. आता आबा तुम्ही एक या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट जॅकी म्हणून तुमचं नाव आहेच, तर ठाकूर बद्दल काय वाटतं तुम्हाला त्याचा पळ बघताना? ठाकूर हे पळणाराच बैल आहे आणि चांगल्यापैकी पळतो. आपण पावसाळ्यात थोडा थांबिवलाय. कसं असतंय, मोठ्या बैला जरा घसरा घसरी काय होणं ह्याच्या पाय आपण थांबतो. आता इथून पुढे ते चालूच राहणार. काय मी तुम्हाला दिसणारच.
पुढच्या आता सातेवाडीचं मैदान 9 नोव्हेंबर सत्तवाडीला जायला कानवर आता 9 तारखेला सुद्धा पळेल. शिवबाईला आता इथून पुढे चालूच राहणार. पैऱ्याबद्दलचं काय नियोजन आहे त्याचं? पायऱ्याबद्दल काय अजून झालं नाही, पण आता इथून पुढे होईल की. सराव आणि त्याच्याबद्दलच हो, नाही. अजून काय केलेलं नाही. त्या मैदानासाठी पण शुभेच्छा आमच्याकडून. दुसरी गोष्ट आबा विचारायची आहे की एक व्हिडिओ इन्स्टाला खूप व्हायरल होते, तो म्हणजे महिबे आणि ठाकूरचा तुफानी फेऱ्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या गाडीवरती बसलेले दिसला बऱ्याच दिवसानंतर. तर तो अनुभव कसा होता तुमचा? मी आता जवळजवळ का नाही बंदीच्या पासून गाडीत बसलेला नाही. बंदीपासून बंदी जशी किती झाली वर्ष बरं? एक माझ्या हिशेबानं 7 वर्ष तरी बंदी होती गाडी. हा. हा 7 वर्ष तरी होती. हम्म. मग त्या जी बंद केलं ती बंदच केलं. हम्म. आता ही काल फेरा म्हणजे आपला बैल बी आजारी आहे आणि 5-6 महिना आपण बाहेर काढला नव्हता, बरोबर. म्हणजे आजारपणातच होता. हम्म. त्यानंतर आता सगळ्यांची इच्छा झाली की आपलं पहिला फेरा आहे, आबा तुम्हीच बसा. त्या इथं मी बसलो. आणि तुमच्यामध्ये तर तरुणांना लाजवेला असं म्हणजे तुमच्या हात चलाकी बघायला मिळाली, हा, म्हणजे म्हणजे ते बघतानाच प्रत्येकाला एकदम, बघायला एवढंच. कारण खूप वेगळा अनुभव ते रील म्हणजे त्या व्हिडिओ मध्येच वेगळंच पण जाणवलं त्याच्यामध्ये. मग त्यावेळेस जे फेरा दिला त्याच्यामध्ये त्या महिब्याचा आजार पण तुम्ही सांगताय, महिब्याला किती दिवसानंतर किती विसावानंतर फेरा दिला? हे तसं आपण फेऱ्याला बैल आणला त्या दिवशी बरोबर बैलाला 14 तारखेला 6 महिने बसवलं. 6 महिने? हा 6 महिने बसवलं. त्यानंतर फेरा आपण कालचा दिला. सुरुवातीला महिब्याला म्हणजे त्या आजारपणात सांगताय नक्की काय झालंय हे 6 महिन्यात? ते जरा पुढे द्याच की त्याच्या. कुठल्या मैदानात झालेलं ते? तसं आता एवढं काय सांगता येणार नाही. आपण बरीचशीच मैदान अशी केलेली आहेत तिची. होय. थोडं दुखायचं कमी हा, याचं हा. आपल्याला बी त्यातलं मी दुखणं गावलं नाही त्याचं सहज. आणि महिब्या तुमच्याच तालमी तयार झालेला हा आहे पहिल्यापासून हिथंच होता. आता बैल तिकडे गेलेला आहे वर्ष झालं. ठाकूर सारखंच हा ठाकूरचा ठाकूरन दोन्ही संघटचीच बैल सोबतचीच हा, आहे. सोबतची. काय जाणवलं तुम्हाला आजारपण? म्हणजे अगोदरचा पळ तर माहितीच आहे, पण आता आता पहिलं आजारपण जाणवलं असं की जी पहिला बैल पळत होता त्याच टाईप आता पळते, म्हणजे आजारपण क्लिअर गेलं बैल. बरोबर. ते सगळ्यात महत्वाचं असते. महत्वाचं ते आहे की आजारपण गेलं. खऱ्या अर्थानं ही गोष्ट खूप महत्वाची असते. कुठला पण बैल असे म्हटलं जातं की एखादा बैल थांबला किंवा आजारपण लागलं की तो बैल असं काय काय म्हणजे या क्षेत्रामधून असं येतं की होतं घ्या. ते स्पीड लागणार नाही पुन्हा लागत तेवढं. नाही किंवा थांबतो बैल हा. तसं याचं काय झालेलं नाही. आणि तुम्ही उत्कृष्ट जाक्या म्हटलं तुमचा अनुभव. आम्हाला आता त्याचा अंदाज आहे किंवा माहित आहे की ती पहिलं स्पीड बैल धरतोय आणि धरलंय का. आबा तुम्ही आता एवढ्या वर्षांचा गॅप ठेवून गाडीवरती बसलात, त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे काय एवढा नाही की आपल्याला कालच्या फेरला म्हणजे असं काय भीतीची वाटली नाही. एवढा गॅप असताना पण गॅपासून सुद्धा बसलो, म्हणजे असं काय बाबा आता आपलं काय होईल किंवा आपल्याला हाणता येणार नाही बाबा ही काय होईल असं काय वाटलं नाही आपल्याला. पण बरेच वर्ष हा तुम्ही जॅकी बरेच म्हणून वर्षानं आहे. म्हणजे बंद झाल्यापासून मी नाहीच, बंदच आहे. हा आता आपण जे नवीन ड्रायव्हर असतो ते थोडा गॅप पडलाय अशा बऱ्याच वर्षांचा किंवा बऱ्याच दिवसांचा, तर त्या ड्रायव्हरांचं धाडस होत नाही किंवा भीती वाटते. तुम्हाला असं तसं काय नाही, झालं? आपल्याला धाडस होण्याचे कसं तुमचं एवढं वय आपण झालं. जुनच आहे त्या क्षेत्रात, म्हणजे आता काय आपण 25 वर्ष ते धंदा केलेला. त्यामुळे आपल्याला काय आता नवीन माणसाचं कसं म्हणजे मी त्या ठिकाणी आहे म्हणा, थोडी अडचण असल्या एखाद्या ड्रायव्हरचं धाडस होणार नाही किंवा जास्त गॅप पडल्या धाडस होणार नाही. बरोबर. ते काय सगळ्यांचं ती तेवढं राहणारच आहे, त्याचं काय आहे तेव्हा. पण तुम्ही धाडसाने एवढं पण वय असताना. आपलं धाडस अजून हाय असं म्हणून. बरोबर आहे. महिबेला तुम्ही सांगितलं मग आजारपण, त्याच्यासाठी कोणकोणते ट्रीटमेंट केले गेले म्हणजे रिकव्हर होण्यासाठी? एकच डॉक्टर होता, हा. इस्लामपूरचं डॉक्टर होतं, त्यांच्यापासूनच बैल क्लिअर झाला. असं लई डॉक्टर काय केलं नाही. एकच थोडी आपली देशी औषधं कोणी सांगितलेली केली की नाही असं नाही, पण जास्त त्यांचा अनुभव त्याला जास्त आला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महिब्याचा कमबॅक नक्कीच आपल्याला हा पुढे बघायला आता भेटणार. मिळेल बघा, आणि आता क्लिअर झाला. आणि ठाकूरला पण शुभेच्छा आहेत की तो पण मैदानात दिसणार हा आहे. त्याचं ठाकूर पण हे काय तर रेग्युलर दिसणारच माहिती. आणि तुम्ही सांगते ते आपण कालचं स्पीड आहे ते आता गुलाला हा राहण्याचं. गुलाला जायत आता तो गेला, म्हणजे आता पहिली धरती त्याची सुद्धा आली, म्हणजे आपला हे काय बैल थांबला नव्हता, आपण थांबवला होता की पाऊस आहे चिखल आहे त्या थांबवला होता. आणि तुम्हाला वाटतं का असा विसावा जो दिला जातो तो खूप महत्वाचा असतो? त्या मोठ्या बैलाला मैदानात इसावा दिलेला महत्वाचं असतं की रोज रोज पळणं किंवा चिखलात पळवणं ह्याच्यापेक्षा थोडा इसावा असला तर फरक राहणार. ते आता मोठं मैदान आहे ते 9 नोव्हेंबरचं असू देत किंवा सातेवाडीचं, त्याच्यासाठी हा विसावा होता का काय?
आपल्या बैलाला का हा, आपला ठाकूरला. बैल त्याच्याकरता हिस्सावा नव्हता की आपण फक्त पाऊस होता हा, आणि पावसात खडकाच्या रानाला घसारतोय हम्म. मोठा बैल आहे त्याकरता थांबवला तेवढ्यासाठीच हा, फक्त आता इथून पुढे नेहमी चालू मैदानामध्ये चालू दिसणार. राहणार. आणि तो फेरा झाला आणि लगेचच ठाकूरनं गुलाल केला ते पण त्याच्या एवढं. संघ म्हणजे नुकताचा सांगाने माहितीच्या गळ्यात पळाला हा, ते फायनलला राहिला हे सगळ्यात महत्वाचं एक लक म्हणायला हा, लागते कारण ह्या लक. क्षेत्रामध्ये नशीब पण खूप महत्वाचं असतं, लक फॅक्टर. त्या दोन्ही बैलांचं नशीब आहे आणि दोन्ही पण पुन्हा ह्याच म्हणजे या मैदानाच्या दोन्ही- जवळपास ते हा. रिकव्हर होऊन पुन्हा मैदानात गुलाल केली करते. माहिती. तुम्ही सांगितलं आबा की महिब्याला सराव दिला किंवा तालीम घेतली, त्याच्यापूर्वी दुसरं काय पोहण्याचाही असा काय वेगळा अगोदर सराव? केलं की अगोदर बैल आम्ही हलक्या म्हणजे अवताला झोपला हा. 2 वेळा सुरुवात करत हा, असताना. सुरुवात आणि पुन्हा 2 वेळा चांगल्या म्हणजे लय जे पंक्ती म्हणून एक असते त्या पंक्तीला सऱ्यात हाणला. हा. एक 4 ते 5 वेळा आम्ही बैल झोपलेला आहे. हम्म. 1-2 डाव पवनी दिलेले त्यानंतर परत फेरा म्हणजे हा अनुभव पण किती महत्वाचा आहे आबा सांगताय त्याप्रमाणे की सुरुवातीला डायरेक्ट त्याला फेऱ्याला आणलेला नाही ते आपण आधी हाणून पळवला अवताला हाणला आवाज झाल्यानंतर फेऱ्याला. तर मित्रांनो अनुभव खूप महत्वाचा असतो कुठल्या पण क्षेत्रातला. जसं आबा सांगतात की सुरुवातीने वेगवेगळ्या तालीम देऊन केल्या आणि त्याच्यानंतर सराव म्हणजे मैदानात उतरवला, हे खूप महत्वाचं असतं. डायरेक्ट पण उतरवता आलं असतं पण हा अनुभव असेल तरच त्याचा उपयोग होतो. रेसल तिची बघून करूनच मैदानात उतरायचं. त्यासाठी हा अनुभव या क्षेत्रामध्ये अनुभवी लोकांचं ऐकणं खूप महत्वाचं असतं, जे आबा आता या ठिकाणी सांगत आहेत ते. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये पहिली तर गोष्ट आपल्या हे लक्षात येते की महिब्या आणि ठाकूरचा जो तुफानी फेरा त्याची रील व्हायरल झाली आणि त्या गाडीवरती आबा त्या गाडीवरती बसलेले होते. आणि दुसऱ्याच काही दिवसांनंतर शहापूरच्या मैदानात ठाकूर या नंदी पुन्हा एकदा गुलालात राहिला. यावरून आपल्याला असंच दिसतं की ठाकूरला जणू काही वाटलंच असेल की आपला मालक एवढं वय असताना म्हणजे एवढं वय झालेलं असताना पण आपल्या गाडीवर बसला आणि त्याच्या प्रेमापोटी ठाकूरनं हे मैदान ऍक्च्युली गुलालात राहिला ठाकूर. आणि खऱ्या अर्थानं आबांचा प्रामाणिकपणा, आबांचं असणारं कष्ट किंवा त्या जे नंदी आहेत त्यांच्याविषयी असणारं प्रेम हे यातूनच आपल्याला पाहायला मिळतं. आणि आबांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे ठाकूर पुढच्या मैदानामध्ये त्यामुळं आमच्या चॅनलकडून त्यांना शुभेच्छा की त्यांची आत्ता जी गुलालामध्ये असणारी वाटचाल अशीच पुढे राहू देत. आणि पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला परमिशन दिली पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी, त्याबद्दल पुन्हा एकदा आबा तुमचं मनापासून आभार. थँक्यू.